मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 16 मे 2026 प्लॉट नंबर 4मध्ये आपण आलेलो आहे. पपई आपण साधारणतः 20 आणि 21 जानेवारीची आपली लागवड आहे. काही शेतांमध्ये जमिनीची सुपीकता चांगली आहे, तर माझ्या बाजूला तुम्ही पपईची ग्रोथ पाहत असाल. कारण की प्रत्येक सुपीक जमीन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो का आपण ही मधली सुपीक जमीन ओढून आपण बेडवर लावली होती आणि बेडवर आपण मोसंबी लावलेली आहे. मोसंबी पण खूप छान आहे. या जमिनीमध्ये निचरा खूप चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे ओढल्यानंतरही बेडवर माती ओढल्यानंतरही झाडांची ग्रोथ इतकी सुंदर आहे. म्हणून आज मन केलं का आज आपण या प्लॉट नंबर 4मध्ये व्हिडिओ शूट करायचा. झाडांची क्वालिटी, खर्च पहिली गोष्ट सांगतो एकदम कमी, नाममात्र. फ्लॉवरिंग स्टेजला आलेलं आहे. कुठे कुठे आपल्याला फुलं दिसायला लागलेले आहेत आणि मेहनतीला फळ मिळतंच म्हणजे मिळतं. फक्त संयम आणि ध्येय ठेवायला पाहिजे. आणि एकच आहे, येईल का लावून करून पहा, येईल. त्याचा रिझल्ट तो दाखवेल, केल्यानंतरच समजणार आहे. आपण इथं गंगाफळ पण लावलेलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप लावलेले आहेत. जर ग्रोथ पाहिली या प्लॉटमध्ये अति उत्कृष्ट आहे. म्हणजे पपई पाहिल्यानंतर म्हटलं चला आज आपण या प्लॉट नंबर 4चाच व्हिडिओ शूट करू. गंगाफळ पण मी दाखवायला लावेल, मोसंबीची क्वालिटी पण दाखवायला लावेल. खूप चांगल्या प्रकारे आहे आणि सुपीक जमीन या मधातून नाही काढल्यामुळे इथं पपईची खरंच ग्रोथ खूप सुंदर आहे. खर्च आपण काहीच जास्त करत नाही. अंकुश पाटील साहेबांनी जे निविष्ठा सांगितलेल्या आहेत त्या आपण देत राहतोय, त्या पद्धतीनेच आपण देतोय. आणि भरमसाठ व्हायरस आला का हे आला का काही घाबरायचं नाही. आले 2-4 झाडं आले असतील, काढून टाकायचे लागेल तर, पण त्याच्यासाठी भरपूर काही खर्च करायचा हे माझ्या बुद्धीला नाही पटत. काल पण बडगावचे काही शेतकरी आले होते, आपल्या शेतावर भेट दिली त्यांनाही आपला कन्सेप्ट आवडला. त्यांना बसलं, चर्चा झाली आणि आज म्हटलं या प्लॉटमध्ये आलोय आपण, तर नक्कीच आपण या इथल्या प्लॉटचा व्हिडिओ शूट करू. मी इकडे मोसंबीची पण ग्रोथ दाखवायला लावेल. खूप चांगल्या प्रकारे या प्लॉटमधली मोसंबी पण खूप सुंदर आहे. गंगाफळ दाखवायला लावेल. म्हणजे आमच्याकडे गंगाफळ म्हणतात, काशीफळ म्हणतात. तुमच्याकडे काशीफळ म्हणत असतील, डांगर भोपळा म्हणत असतील आणि इंग्लिशमध्ये पंपकिन्स म्हणत असतील. स्टेप बाय स्टेप लावलेले आहेत आपण. मोसंबीची क्वालिटी लक्षात येते. जवळ उभा राहतो मी, कॅमेरामॅनला सांगतो ही मोसंबीची क्वालिटी दाखवा, का ग्रीनरी किती सुंदर आहे. पपई फ्लॉवरिंगला आहे. 19-20 प्रत्येक आपल्या इथं 5 प्लॉट आहेत. हा प्लॉट सर्वात चांगला आहे. मी सगळेच प्लॉट माझे चांगले असं म्हणत नाही. बाकीचे प्लॉट काही मागे पुढे झालेले आहेत, पण अतिरिक्त जागा शिल्लक आहे आपल्याजवळ. ही मोसंबी साधारणतः 2 वर्षानंतर येईल. तोपर्यंत हे पपईचं झाड आपण 2 वर्ष नेणार आहे. म्हणजेच काय, काही झाडं छोटे राहिले असतील तर ते प्रमाणात वाढत राहतील. जात ही 15 नंबर आहे. जर तिची व्यवस्थित काळजी निगा घेतली तर ही 2 वर्ष चालते, असं लोकांचा अनुभव आहे. मी नवीन याच्यात. आता ही पपई आणि समोरची पपई याच्यामध्ये जवळजवळ 12 फुटाचं अंतर आहे आणि ही पपई ते ही पपई 6 फुटाचं अंतर आहे. त्याच्यानंतर ही मोसंबी आणि ही पपई 6 फुटाचं अंतर आहे आणि ही पपई आणि ही मोसंबी 6 फुटाचं अंतर आहे. म्हणजे आपण 2 वर्ष जरी याचं उत्पन्न घेत राहिलो तर आपल्याला या मोसंबीमुळे पपईला नुकसान किंवा पपईमुळे मोसंबीला काही नुकसान असं होणार नाही. कारण की झिगझॅग पद्धतीत लावले आहेत. आता ही मोसंबी आणि ती मोसंबी मागे पुढे, ही पपई आणि ती पपई मागे पुढे, म्हणजे सूर्यप्रकाश सर्वांना चांगल्या प्रकारे मिळेल. उत्पन्न कमी येऊ शकतं, पण आपण प्रयत्नच असा करू का कमी जरी उत्पन्न आलं तर 2 वर्ष या मोसंबीच्या उत्पन्न येण्यापर्यंत आपल्याला काही ना काही पैसा देऊन जात जाईल. गंगाफळ आपलं खूप चांगला पैसा देत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर 5 रुपये जरी अपेक्षा केली तरी भरपूर होतं, काहीच फरक पडत नाही. म्हणजे आज या शेतामध्ये प्लॉट नंबर इथं 4मध्ये आल्यानंतर
आपल्याला खूप आनंद झाला. ऊन भरपूर आहे, जळगाव जिल्हा खूप तापतोय. त्याच्यामुळेच सकाळी आता साधारणतः 10 वाजलेत, पण घामांच्या धारा सुरू आहेत. आता आपण झाडाचा बुंदा दाखवायचा प्रयत्न करू. कॅमेरामॅनला मी नक्कीच सांगेल का माझ्या हातात बसत नाहीये. म्हणजे हे तुम्ही पाहू शकता, फ्लावरिंग आलेली आहे, दिसत असेल. मी कॅमेरामॅनला सांगतो का थोडं झूम करून दाखवा. हे पाय फ्लावरिंग आहे. काही याच्यामध्ये नर झाडे निघतील, काही म्हणजे 5% ते 10% नर झाडं निघू शकतात आणि बाकीचे मादी. आता हे जेव्हा फुलर गळेल आणि पपई लागवड होईल तेव्हाच आपल्याला समजेल नर आहे का मादी आहे. पण ग्रोथ छान दिसायला लागली आहे. ऊन खूप पडतंय. आपण शॉर्ट व्हिडिओमध्येच ठेवलं तरी वापस एकदा तुम्हाला मोसंबी दाखवायचा प्रयत्न करतो. आता पाय, हे झाड गेलं असेल, लक्ष नाही द्यायचं त्याला, इतकं मनाला लावून घ्यायचं नाही, सोडून द्यायचा त्याचा विषय. 10,000 पपई लावली आपण, 7,000 जरी कटली आहे, खर्च कमी असेल तर नक्कीच पैसा देईल. 10 रुपये अपेक्षा केली आहे, 10 रुपयाचं रोप आणलंय आणि वर्षभर उत्पन्न येस्तोवर आपल्याला 20 रुपये खर्च करायचा आहे. म्हणजे एका पपईच्या रोपाला 10 रुपये आपण दिले आहेत आणि त्या एका पपईवर आपल्याला वर्षभरात 20 रुपये खर्च करायचा आहे रोपांवर. म्हणजे कुळ आपल्याला 30 रुपये खर्च येणार आहेत. 30 रुपयामध्ये आपण सुरुवातीच्याच व्हिडिओला सांगितलं का 10 किलो ते 15 किलो जर पपई निघत असेल आणि 10 रुपये जर भाव जात असेल तर 150 रुपयाचा जर भाव झाड आपल्याला पडतंय तर याच्यासारख्या नफ्याचा धंदा कोणताच नाही. कारण की अपेक्षाच कमी ठेवलेल्या आहेत. अपेक्षा कमी ठेवून आपण उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. आज एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. नमस्कार.